श्री आदिनाथ कारखाना चालवण्यासाठी सभासदांच्या नव्या नेतृत्वावर विश्वास। करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। यामध्ये आमदार नारायणबा पाटील, प्राध्यापक रामदास झोळ सर तर दुसरीकडे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्यात तिरंगी लढत लागली असून या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या गटांचा प्रचार देखील जोरदार झाला आहे। आदिनाथ कारखाना हा शेतकरी सभासदांच्या हक्काचा राहावा, सहकारी राहावा यासाठी सभासदांचा विश्वास असल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत। अगोदर कारखान्यावर सगळ्यांनी सत्ता भोगली आहे, याचा आम्ही सगळा कारभार कसा आहे ते बघितला आहे। त्यामुळे आदिनाथ कारखाना नव्या होतकरू कारखाना सुरू करून उसाला चांगला भाव देणाऱ्या नेतृत्वाला निवडून देणार असल्याचं शेतकरी सभासदांनी मत व्यक्त केले आहेत। पहा काय म्हणाले शेतकरी सभासद। राम 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 राम। काय नाव तुमचं? गोविंद कृष्ण गोंदकर। गाव वीट। कुठल्या साईडला येतंय? तालुक्याच्या पश्चिम साईडला येतंय। पश्चिम साईडला? हा। बर, काय जास्त करून कुठं असतो ऊस? ऊस माझा आता हे कारखाना बंद झाल्यापासून बाहेर जातोय ना। बाहेर जातोय? हा। कुठं जातोय? अग्रोला टाकला ह्या वर्षी। कुठल्या अग्रोला? अग्रो बारामती अग्रो। म्हणजे ह्याला काय जामखेडच्या ह्याला? अग्रो बारामती अग्रो तिकडं? हा। बर बर, काय मग आदिनाथचं कसं काय आदिनाथचं आम्ही मजुरीतून शेअर भरलेलं इथं आणि हे स्वप्नच नव्हतं हे असं बंद पडलं काय होईल म्हणून अपेक्षित जीवन जगलेलं आहे। बर, मग काय कसं करायला ठरवलंय? 3 पॅनल आहेत यंदा? 3 पॅनल आहेत, मग जोडसरांच्या पॅनल आपलं सहकार्य आहे। बर। हा। ह्यांचं बी आहे की बशीचं वारलंय चाललंय? वार चालू द्या, काय होते पण दिलेलं आहे, घेतलेलं आहे। बर, त्यांचं पाहिलेलं नारायणबा जोरात चालू आहे आणि नवीनचं शेअरचं त्यांनी काही लक्ष दिलं नाही, उलट पालत केलं नाही, काय नाही। तुम्ही शेतकरी सभासद म्हणून एवढा विश्वास कसा काय, म्हणजे नवीन वर कसा विश्वास ठेवता? जुने बी आहेतच की चांगलं चालू? जुने बी चांगली चालवणारे आहेत, पण दिलेलं आहे की त्यांना दिलेलं आहे, आता पतोर केलेलं आहे बी त्यांनी, दिलेलं आहे। बर, एवढं बंद असतं, प्रॉपर्टी ती आपली। बर, आदिनाथ मध्ये आपली शेतकऱ्याची प्रॉपर्टी आहे, म्हणजे शेअर्स प्रॉपर्टी हे करून घाणवट ठेवून तुम्ही शेअर्स दिले, गोळा केले घाणवट करून आणि कष्टाने बैलगाड्याने मी साखर आणलेली, त्याची गेलेलो आलेलो, पण ती बंद पडन म्हणून वाटत, ती स्वप्न होतं का? आता सुरू होईल वाटतंय का? सुरू होईल, पण नवीनाला दिला तर बर, जुने का नाही? जुने का नाही, पण ते दिलेलं आहे त्यांनी, मग आता पत्र का बंद ठेवला? बर, लय जोरात प्रचार झालाय। प्रचार असू द्या की, प्रचार असू द्या, काय पण चालू ठेवला असताना आता पत्र त्यांनी। बरं, आता त्यांनी दखल घेतली का? बर, सभासदा पत्र आल्यात आहे का? काय भेट दिली का? बंद काळात काय त्यांनी भेट घेतली? आपण माझे आमदार चालू आमदारांमध्ये जोरात लढत आहे म्हणून सगळ्यात सध्या चर्चा चालू आहे। असू द्या की, पण ह्यांचा सुद्धा प्रयत्न करून चालूच आहे। बर, लढतीचा पाठिंबा चालूच आहे ना आमचा पण। नवीनला द्यायची संधी आता? हा। बर, विश्वास आहे तुमचा? विश्वास। नमस्कार। नमस्कार। काय नाव तुमचं? भीमराव किसन नवरे, गाव देवळाली। बर, ऊस बीस काय आहे की? किती एकर वर? कुठे घालवताय? तिकडच ते जवळच्या कारखान्याला? आंबेलेकाला? का घालवताय तिकडं? इथं सगळं बंद आहेत कारखान्यात, काय घालावं? बर, 4 वर्ष झालं काहीच चालू नाही, इथं सगळंच बंद आहे। सगळं बंद आहे? हा। बर, मग आता काय इलेक्शन आहे त्याच कारखान्याचं? मग आता आमचं सगळ्याची इच्छा की जोनसरला निवडून द्यावा सगळ्यांनी, नवीन विचार। बर, जुने काय झाले? मग जुन्यांनी सगळ्यांनी सगळं वाटोळ केलं। जुन्याला द्या निवडून एकदा। किती वाऱ्या, किती वर्ष? बर, सगळ्यांनी भंगारी किती आणली? बर, मग आता मग कसं करायचं? 3 पॅनल आहेत, सगळ्याची इच्छा आहे की जोनसरला निवडून द्यावा। त्यांचं लय वारं चालू आहे म्हणून कळलं मला। वारं गेलं काय नाही, आता वारं वगैरे गेलं सगळं काय नाही। जोरात प्रचार केला दोघांनी बी, माझे आणि चालू आमदारांना। करू द्या किती बी, बर, आम्ही बी झोपत नाही। बर, हा, जोरसरला सहकार्य करणार। जोरसराला एवढा का विश्वास टाकला त्यांच्यावर? काय नवीन नवीन माणसाला काय एवढं कळतंय कारखान्यातले? आमच्या गावात त्यांनी 20 एकर जमीन घेतली, मोठं कॉलेज करणार आहे। बर, कॉलेज नाही, कॉलेजचं इलेक्शन नाही, कारखान्याचं इलेक्शन आहे, करणार आहे ती सगळं। मग कारखान्यासाठी काय तुम्हाला एवढं? मग त्यांना का द्यावं वाटतंय? तो चालू आहे, सारखा माणूस आहे। बर, ही चालवणार, ह्यांनी किती वर्ष ह्यांच्या ताब्यात आहे, ह्यांनी काहीच केलं नाही। काही केलं नाही? हा। मग यंदा बदल करायचा काय? बदल करायचा। बर, सभासदांना विश्वास आहे का त्यांच्यावर? आहे ना। बर,
मग काय लय त्यांच्या बी दोघांमधले रशी खेच आहे किती बी असू दे आमदारांमध्ये. आमदारांची किती रसकेस आरोप प्रत्यारोप लय झाले ताकद लावली. आरोप प्रत्यारोप लय झाले ते. किती म्हणजे आम्ही भरपूर ताकद लावली. बर ताकद लावली आहे. हा निवडून येणार आहे. हा नारायणबाबा म्हणते ते आमच्या वडिलांना योगदान केलंय त्यांच्यासाठी आम्हाला एकदा निवडून द्या. केलं तर केलं आणि पुन्हा काय केलं. बर हा असं आहे होय. हा बर बदल घडवायचा आहे. बदल घडवायचा. नमस्कार मामा. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? शांतीलाल जाधव, गाव बीट. बर बर बर. काय सध्या निवडणूक जोमानात चालू आहे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची. काय कसं बघताय याच्याकडे? काय त्याच्याकडे बघतोय की एक शेतकऱ्याची ही एक संस्था आहे हा आणि शेतकऱ्यांनी बरंच भांडवल गुंतवून संस्था उभा केलेली आहे. बर आणि ह्या सगळ्या शेतकऱ्यांची मालमत्ता असल्यामुळं शेतकऱ्यांना अगदी चांगला न्याय मिळावा, शेतकऱ्यांना तिथं ऊस जाण्याची, ऊस घालवण्याची संधी मिळावा. आणि जे काही सभासद आणि 10 रुपये 5 रुपये काय किंवा तडामोडा करून खर्च करून सभासद झाल्यात, त्या सभासदाची जी असणारी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी सगळी शेतकऱ्यांसाठीच राहावं. सभासदाला त्या वारंवार मोबदला मिळत राहावा. बर. काय मग काय तिन्ही पॅनल आहेत, तुम्ही बी एका पॅनलचा उमेदवार दिसताय. हा हा. मग काय कसं करायचं यंदा? काय आमची इच्छा आहे असं आता जर समजा उद्या पॅनल, त्या पॅनल मध्ये आम्ही जर विजयी झालो हा तर जवळ सरांच्या नेतृत्वाखाली बर हे जे काही मोठा निर्णय घेतील, हा शेतकऱ्याच्या हितासाठी काय काय गोष्टीचा विचार करतील, बर. त्या विचाराशी आम्ही सहमत राहील. तुम्हाला एवढा विश्वास आहे का सभासदांवर तुम्हाला निवडून देतील असं? हो, बर. सभासद नक्कीच चांगल्या माणसांचा आणि प्रामाणिक माणसाचा विचार करतील. कबशीचं वार म्हणलंय चाललंय असेल बर का, त्यांचं भागभांडवल वेगळं असेल, हा त्यांची बोलण्याची एक हा हातोटी वेगळी असेल, हा किंवा काय कार्यकर्त्यावर त्यांचा दबाव असेल हा आणि त्यांच्याकडे काय सत्ता असतील म्हणून लोकांना वेगळ्या वेगळ्या दिशाभूल करतील. पण जे काही सर्वसामान्य मतदार आहे तो पूर्ण विचार करून कोणाला कारखाना चालवा द्यायचा, कोण कारखाना चालवेल आणि कशी ही आपल्या शेतकऱ्याची मालमत्ता वाचल असा विचार सभासद नक्की करणार आहे. संजय मामा शिंदेचं बिल जोमानं चालू आहे म्हणजे त्यांचाही प्रचार लय जोरात झाला. प्रचार करायला काय, ते एक माझे आमदार आहेत हा, त्या तालुक्यात ह्या तालुक्यात आल्यात, त्यांच्या तालुक्यातलं त्यांचं वर्ष कमी झालंय. मग आमच्याकडले काय कार्यकर्ते त्यांनी हाताशी धरल्यात, त्या कार्यकर्त्याचे जेव्हा त्यांचं चाललंय सभासदाच्या हातात आहे. मामाला द्यायचं का आबाला द्यायचं का झोळसरांना न्याय द्यायचा हे सभासद ठरवतील ना. राम राम राम. काय नाव तुमचं? सोहस पांडुरंग काळे पाटील, गाव पिंपळवाडी. पिंपळवाडी. कुठल्या दिशेला आलं? तालुक्याची गावी? गाव ही पुणे रोडला, पुणे रोडला 7 किलोमीटर आहे. बर बर. कसं इलेक्शन कडे कसं पाहता आदिनाथच्या? नवीन चेहरा, कोरा चेहरा असल्यामुळे जोडसरांना निवडून देतो. काय लय सगळे जोळसर म्हणते, काय भानगड आहे? नाही, जोडसर असं आहे की कामाची पद्धत, माणूस शांत माणूस आहे आणि बर. जोडसरावर सगळ्या तालुक्याचं एकच आहे की जोडसर कारखाना चालू शकतो. माझे आमदार बी होते, त्यांची सत्ता होती, काय झालं त्यांचं? नाही, त्यांचं काय आहे, त्यांनी स्वतःचा कारखाना विकला आणि इकडे आले, त्यांचं काही विशेष नाही. चांगलं संचालक मंडळ होतं, तेच यंदा बी निवडून आता. नाही नाही नाही, फक्त नवीन चेहरा आहे, जोडसर कारखाना 1 नंबर चालवणार. बर हो, आणि स्वतः सर पैसे खर्च करण्यात 50 कोटी रुपये घालणार आहेत कारखान्यासाठी. बर. हो, आणि सरच्यात कसं आहे, नवीन चेहरा असल्यामुळं सगळ्या तालुक्याचा विश्वास आहे, माणूस क्लिअर आहे, काय अडचण येणार. कारखान्याचा अनुभव नाही म्हणते, चर्चा चालू आहे एवढी मोठी सभासदांमध्ये. संस्था चालवते सरला खूप अनुभव आहे. आणि बर. सर संस्था एवढी मोठी 200 कोटीची 2000 कोटी संस्था चालवते, ही तर कारखाना काय नाही. बर. व्यवस्थित कारखाना चालवणार, व्यवस्थित चालवणार कारखाना. काय संजय मामा म्हणते आमचा वर्ण ह्याला हे वरिष्ठ नेत्यांशी संबंध आहेत, त्या नाही त्यांच्यामुळे आम्ही चांगला कारखाना चालू म्हणतात. नाही, एवढं मोठं त्यांचा एकट्या स्वतः सभासद त्यांचा स्वतःचा कारखाना त्यांना चालवता आला नाही, ही काय ती चालवणार कारखाना. बरोबर. जोड सरांना तसा अनुभव आहे, जोड सर कारखाना 1 नंबर चालवणार. आता कालच्या सभेत तर दोघं एकमेकांवर चांगल्या आरोप प्रत्यारोप करत होते, वर्ष नेते मंडळी बी आलते. नाही, बघितलं नाही? हा बघितलं, येऊ द्या, काय फरक पडत नाही. पण सरच कारखाना चालव. गर्दी बी लय होती हो कालच्या सभेला. बघा, कुणी सभेला जातेच की हो, मोठा नेता आल्यामुळे माणसं जातात की. बर. म्हणजे सभासद तर आहेत का ते? सभासद नसतातच हो,
सभासद थोडीच असते, म्हणजे नुसती गर्दी निस्ती गर्दी होती नुसती. बर हो. मग सभासदांची गर्दी नाही का म्हणायची ती सभासदाची गर्दी अजिबात नाही. अजिबात नाही. हो, सगळं सभासद सरांच्या मागे, सरांवर विश्वास आहे तालुक्याचा. अहो, एवढा का विश्वास पण त्यांच्यावर? कुरी पार्टी ना, बरं. पुढे डाग नाही कोणत्या गोष्टीचा, डाग नवीन नाही. चेहरा आहे. हो, त्याच्यामुळे सरांना काय अडचण नाही. निवडून देतील वाटतंय काय? हो, 100%. सभासदाचा विश्वास आहे का पण आहे. खरं आपलं कसं? नाही, नाही, नाही. पूर्ण कारण ह्यांच्या सभेला लय गर्दी म्हणून कळलं आम्हाला, लय जोरात. गर्दीत रूपांतर मतात होत नाही. गर्दी काय बिगर सभासद लोक बी जातात, बिगर सभासद बी जातात. हो, गर्दीचा काहीच फरक पडत नाही. फरक पडणार नाही. हो, सरांच्या मागे पूर्ण सपोर्ट आहे, काय अडचण नाही. बरं. सरचा पॅनल निवडून येतो. विश्वास आहे तुमचा? हो.